शेंद्रा येथील गट क्रमांक 73 मध्ये असलेली गणपती इनाम म्हणून जमीन काही नागरिकांनी घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शेंद्रा येथील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे। याबाबत नागरिकांनी या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्यात यावी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ठराव देखील दिला आहे। याबाबत MCN न्यूजचे प्रतिनिधी अशोक मिसाळ यांनी अधिक माहिती घेतली आहे। बघूयात। प्रत्येक गावात बऱ्याच गावाचे चरित्र पाहतो। आज रोजी गट नंबर 73 गणपती इनाम या नावाने असलेली ही जमीन आहे व या ठिकाणी काही भूमाफिया कब्जा करत असलेल्या कारणाने आपण गावातील ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय सांगू इच्छिता आपण? या गावातली जी जमीन आहे ही गणपती इनाम जमीन आहे आणि जर इतिहासाचा जर विचार केला तर जुन्या जमान्यापासून देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरपासून 1946-47 त्याच्या अगोदर माझ्या गावकऱ्यांनी जी जमीन केली इनामी ते सर्व गोसाई बंधू कमवून खायचे, राहिलेल्या वेळात दुसरं काम करायचे आणि ही जमीन गणपती इनाम नावानं राहायची। परंतु काय झालं, स्वार्थापोटी ही जमीन हे भूमाफियांना स्वार्थापोटी गिळून घेतली आणि ह्या जमिनीमुळं गावाच्या विकासात अडथळा येऊ लागला। दुसरी गोष्ट, गावाची यात्रा आहे। मी जन्मलो 1947-46च्या जन्मेले, त्याच्या अगोदर माझ्या गावाची यात्रा भरत होती। या यात्रेकरता या जमिनीवरच उन्हाळ्यात चंद्रपंचमीला यात्रा राहायची, त्यावेळी जमीन मोकळी राहायची आणि त्या जमिनीत यात्रा भरायची। आता दिवसांदिवस यात्रा जास्त भरू लागली आणि जागेच्या अभावी या जागेवर यात्रेकरता जागा पाहिजे। गावकऱ्यांनी तन मन धनाने आणि गावच्या याच्या करता गावचं मारुती ट्रस्ट सरपंच या दोन्हींनी प्रयत्न करून आणि गावकऱ्यांना प्रयत्न करून ही जमीन सोडून यात्रेकरता द्यावी आणि गणपती इनाम म्हणून ही राहावी अखंड पर्व काळ। एवढं बोलताना 2 शब्द संपले। या पुढील तुमचं पाऊल काय असणार आहे गावकऱ्याच्या वतीनं? आमच्या गावकऱ्याच्या वतीने गावकऱ्यांचे यात्रेकरता जमीन राहावी आणि काही गावाचा विकास जर होत असेल शासनानुसार, आजच्या घडीला हे शासन गावाच्या विकासाकरता खूप प्रयत्न करतं, पण प्रयत्न करीत असलं तरी गावाला जमीन नसल्यामुळं बराचसा निधी वापस जातो। आणि माझ्या गावात एक जमीन आहे, निधी आहे, दवाखाने हे, सरकारी दवाखाने हे, क्रीडांगण हे जर असलं, ही जमीन जर वाचली तर क्रीडांगण, शासकीय दवाखाना, स्मशानभूमी अशा गावाच्या ज्या काही आर्थिक परिस्थिती ज्या बिकट आहे त्या सुट्ट्यात। एवढं बोलतो आणि संपितो। या ठिकाणी अजून गावातले ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांनी या जमिनीवर ट्रस्ट स्थापन करण्यासाठी त्यांनी धर्मदायमध्ये अप्लाय केलेला आहे। त्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। आम्ही गावकऱ्यामार्फत एक ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ट्रस्ट स्थापन केलं आणि ते धर्मदायामार्फत चालू आहे। त्याच्यात आतापर्यंत 10 वर्षापासूनची तारखा चालू आहे। पण काही हे भूमाफिया लोक आहे ना, ते बळजबरी करून अतिक्रमण करू राहिले आणि त्यांनी ही जमीन तर खरं खासदारपत्रामध्ये तर न हस्तांतरित होणारी जमीन आहे। मग त्या गणपती इनामीचा गणवा कसं काय झाला, हा त्याला कोणा सपोर्ट केला, त्याचे करणारे अधिकारी जे हे का करतात, यासाठी शासनानं याची दखल घ्यावी आणि परत ती न हस्तांतरित जमीन व्हावी आणि ट्रस्ट करण्यात यावं अशी मी शासनाला विनंती करतो आणि जमीन गावकऱ्यांसाठी राहिली पाहिजे अशी मी विनंती करतो। बोल सर, आप काय के लिए आए थे इधर? काम कर वॉल का बाउंड्री बनाने के लिए आए थे। वॉल बाउंड्री बनाने के लिए किसने बोला था आपको? हमारे पारस सेठ ने बोला था, हम मजदूर आदमी, सेठ ने बोला था आए बनाने के लिए। आपको पता नहीं है कि इधर एक गांव का जमीन है? हमको पता नहीं है भैया, हमको कुछ पता नहीं। हमको सेठ ने भेजा, हम आगे, हमने सेठ को मना बोल दिया, हम वापस जा रहे लेके सामान। आपण या ठिकाणी बघू शकतो की त्या गावकऱ्याचा किती रोष या ठिकाणी वाढलाय। लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन या गावकऱ्यांना न्याय द्यावा। MCN न्यूज, अशोक मिसाळ, शेंद्रा, MIDC।